Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये BMS तसेच BHMS कॅप राऊंड 4 ची प्रोसेस सुरू आहे। या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तसेच यापुढे काय राऊंड होणार आहेत त्या संदर्भात CET सेलची एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे। या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर 31 पाहू शकतो। ही नोटीस जस्ट CET सेलवर पब्लिश करण्यात आली आहे। जर आपण या नोटीसला खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्याही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 4 मध्ये कॉलेज मिळालं आहे अशा विद्यार्थ्यांना जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी 1 डिसेंबर 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मिळालेलं BMS किंवा BHMS कॉलेज पसंत नसेल व रिपीटला जाण्याची इच्छा असेल असे विद्यार्थी 1 डिसेंबर 2025 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपापलं ॲडमिशन विदाऊट पेनल्टी कॅन्सल करू शकतात। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर असे विद्यार्थी देखील या दिलेल्या वेळेमध्ये ॲडमिशन कॅन्सल करू शकतात। हे तर झालं कॅप राऊंड 4 बद्दल। यापुढे आणखी राऊंड होतील का या संदर्भात अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत होते। तर फायनली आता CET सेलने जे काही यापुढे राऊंड होणार आहेत त्याचा देखील शेड्यूल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो 2 डिसेंबर रोजी ज्या काही सीट व्हॅकंट राहतील त्याची सीट मॅट्रिक्स पब्लिश केली जाईल व जो काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे त्याची चॉईस फील 2 डिसेंबर ते 3 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होईल व या राऊंडचे जे काही निकाल आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। 4 डिसेंबर 2025 ला जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात। जर यानंतरही काही सीट रिक्त राहत असतील तर त्यासाठी आणखी एक राऊंड डिक्लेअर केला जाईल व BMS तसेच BHMS मध्ये ॲडमिशन घेण्याची जी फायनल डेट आहे ती 10 डिसेंबर 2025 ठेवण्यात आलेली आहे। जे काही डेट एक्सटेंड झालेले आहेत त्यानुसार आता 10 डिसेंबरपर्यंतच आयुष कोर्सेसमध्ये ॲडमिशन होतील। त्यानंतर कोणत्याही प्रकारचे राऊंड होणार नाहीत। तर हा जो काही आता स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहे या राऊंडला आपण शेवटचा राऊंड गृहीत धरू शकतो। या राऊंडसाठी आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंगचा देखील ऑप्शन देण्यात आलेला आहे व ही जी काही चॉईस फिलिंग आहे ही शेवटची चॉईस फिल असेल। यानंतर विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंगची विंडो उपलब्ध करून देण्यात येणार नाही। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणतंच कॉलेज मिळालं नाही, जे विद्यार्थी मोजक्या कॉलेजचा प्रेफरन्स देत होते अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की 2 डिसेंबरपासून महाराष्ट्रामध्ये BMS व BHMSचे शेवटचे राऊंड सुरू होत आहेत। यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारची संधी दिली जाणार नाही। तर योग्य निर्णय घेऊनच या राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे। या अनुषंगाने जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच जर आपण या राऊंडचे नियम पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 4 मध्ये सीट मिळाली आहे असे विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र नसणार आहेत। तसेच इतर जे काही नियम आहेत ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता। ज्या विद्यार्थ्यांना या अनुषंगाने आमची मदत हवी असेल किंवा BMS तसेच BHMS मध्ये मॅनेजमेंट कोटामार्फत प्रवेश करण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या। बजेटनुसार योग्य त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।